मीन राशीचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा रहस्यमय प्रवास. आयुष्यभराचे गुपित जाणून घ्या. तुमचा जन्म मीन राशीत झाला आहे का? किंवा तुमच्या घरात मित्रपरिवारात कुणी मीन राशीचा आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत मीन राशीच्या व्यक्तींचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा संपूर्ण जीवन प्रवास. त्यांच्या आयुष्यातील सुखदुःख, संघर्ष, प्रेम, पैसा, नाती आणि अध्यात्म. कोणत्या वेळात येतात मोठे बदल आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मीन राशीची व्यक्ती कशी होते, सर्व काही या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर डायनामिक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी. आणि तुमची पण रास मीन असेल तर लाईक करा व्हिडिओला. असं म्हणलं जातं की मीन राशीच्या लोकांना देवाने एक वेगळीच आध्यात्मिक शक्ती दिलेली असते, पण त्याचसोबत त्यांच्या आयुष्यात संघर्षही कमी नसतो. मग चला जाणून घेऊया मीन राशीचा हा अद्भुत जीवन प्रवास. मीन राशीची ओळख. मीन राशी ही राशीचक्रातील 12वी आणि शेवटची रास आहे. या राशीचा स्वामी ग्रह आहे गुरु. गुरु ग्रहामुळे मीन राशीच्या लोकांमध्ये दिसतात हे गुण: दयाळूपणा, संवेदनशीलता, कल्पनाशक्ती, आध्यात्मिक ओढ, इतरांसाठी काहीतरी करण्याची वृत्ती. ही लोक मनाने खूप चांगली असतात, पण त्याच मनामुळे त्यांना आयुष्यात खूप त्रासही सहन करावा लागतो. कारण साहजिक, ज्यांच्यामध्ये आजच्या फसव्या जगात या गोष्टी असतील त्यांना लोक भावनिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या फसवणारच. त्यामुळे मीन राशीवाल्यांनो जपून. आपण 2026 मध्ये जगतोय याचे भान ठेवा. कुणावर लगेच विश्वास ठेवू नका. वयानुसार कोणते बदल होतात तर बघा. बालपण 0 ते 14 वर्षापर्यंत. मीन राशीच्या व्यक्तींचं बालपण खूप भावनिक असतं. लहानपणापासूनच ही मुले शांत असतात, एकटं राहायला आवडतं, कल्पनांच्या दुनियेत हरवलेली असतात. आई वडिलांशी खूप जास्त अटॅचमेंट असते. शाळेत ही मुलं खूप हुशार असतात, पण त्यांच्या अभ्यासात लक्ष कमी लागतं, कारण त्यांचं मन नेहमी वेगळ्याच जगात रमलेलं असतं. या वयात त्यांना अनेकदा समजून घेतलं जात नाही, म्हणून ते स्वतःमध्येच राहायला शिकतात. तरुणपण 15 ते 25 वर्षापर्यंत. हा काळ मीन राशीसाठी खूप महत्वाचा असतो. पहिलं प्रेम, पहिली फसवणूक, करिअरचा विचार, स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड. या काळात मीन राशीची व्यक्ती खूप पटकन प्रेमात पडते. तरुणपण 15 ते 25 वर्षापर्यंत. हा काळ मीन राशीसाठी खूप महत्वाचा मानला जातो. पहिलं प्रेम, पहिली फसवणूक, करिअरचा विचार, स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड. या काळात मीन राशीची व्यक्ती खूप पटकन प्रेमात पडते आणि दुर्दैवाने त्यांना अनेकदा प्रेमात धोका मिळतो, कारण ते समोरच्याला पूर्णपणे मनापासून प्रेम करतात. या वयात त्यांना खालील गोष्टींचा सामना करावा लागतो: मानसिक तणाव, आत्मविश्वास कमी होणं, चुकीचे मित्र, करिअरबाबत संभ्रम. पण जर त्यांनी ह्या काळात योग्य मार्ग निवडला तर पुढील आयुष्य खूप सुंदर होऊ शकतं. करिअर आणि संघर्षाबाबत 26 ते 40 वर्षे वयापर्यंत. हा काळ म्हणजे मीन राशीच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट असतो. या वयात नोकरीत अडथळे, व्यवसायात नुकसान, आर्थिक संकट, नातेसंबंधात ताण. अनेकदा मीन राशीच्या लोकांना असं वाटतं की मी एवढं चांगलं करतो तरी माझ्यासोबत वाईटच का होतं. पण इथेच गुरुग्रहाची खरी परीक्षा सुरू होते. जर त्यांनी संयम ठेवला तर अचानक प्रमोशन, व्यवसायात यश, घर, गाडी, पैसा, समाजात मान सन्मान हे सर्व मिळायला सुरू होतं. लग्न आणि कौटुंबिक जीवनाबद्दल 30 ते 50 वर्षापर्यंत. मीन राशीची व्यक्ती नात्यांमध्ये खूप प्रामाणिक असते. जोडीदारावर पूर्ण विश्वास, कुटुंबासाठी काहीही करण्याची तयारी, मुलांवर खूप प्रेम. पण एक समस्या कायम असते: ओव्हर इमोशनल होणं. यामुळे छोट्या गोष्टींवरून भांडण, गैरसमज, मन दुखावणं. पण जर जोडीदार समजूतदार असेल तर मीन राशीचं वैवाहिक जीवन खूप सुखी होऊ शकतं. अध्यात्माकडे वळण हे 40 ते 60 वर्षापर्यंत होतं. या वयानंतर मीन राशीची व्यक्ती हळूहळू अध्यात्माकडे वळते. देवावर विश्वास वाढतो, पूजापाठात मन रमू लागतं, जीवनाचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न. ह्या काळात त्यांना खालील गोष्टींची जाणीव होते: पैसा सर्व काही नाही, नाती महत्वाची आहे, मानसिक शांतता सर्वात मोठं सुख आहे. ते ध्यान, जप, व्रत यामध्ये सहभागी होऊ लागतात. वृद्धापकाळ 60 वर्षानंतर. या वयात मीन राशीची व्यक्ती खूप शांत होते. भूतकाळातील चुका आठवतात, केलेल्या चांगल्या कामांचा आनंद मिळतो, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची इच्छा होते. त्यांना सर्वात जास्त समाधान मिळतं मुलांचं यश पाहून, नातवंडांसोबत वेळ घालून, देवाच्या नामस्मरणात राहून. आयुष्याचा शेवटचा टप्पा. मीन राशीची व्यक्ती आयुष्याच्या शेवटी खूप आध्यात्मिक बनते, सर्वांना माफ करते, मनात कोणताही राग ठेवत नाही. त्यांना एकच इच्छा असते: माझ्या कुटुंबाला नेहमी सुखी ठेवा.
मीन राशीचा प्रवास हा खूप भावनिक, संघर्षमय पण शेवटी समाधान देणारा असतो. बालपणात स्वप्न, तरुणपणात संघर्ष, मधल्या काळात यश, शेवटी अध्यात्म. जर तुम्ही मीन राशीचे असाल तर लक्षात ठेवा, तुमचं मनच तुमची ताकद आहे आणि तुमची श्रद्धाच तुमचं भविष्य बदलू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची रास कोणती आहे हे कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या राशीचा व्हिडिओ बनवता येईल.